असतं आणि याच्यात किती कोटीचा हा घोटाळा असेल या सगळ्या याच्यामध्ये गोवंश वाहतूक रेती आणि RTO काय तुमचा अंदाज आहे सगळा? नाही बघा, मी आरोप जर केला, आज रामनवमीचा दिवस आहे, पावन दिवस आहे, मी सगळेच गोवंश पकडणारा मी दोष देत नाही, पण याच्यामध्ये आता काही प्रमाणात धंदा सुरू झालेला आहे आणि हे सगळं एक पूर्णतः एक रॅकेट तयार झालेला आहे. तो मग रेतीचा असेल किंवा गोतस्करांचा असेल. गोतस्करी करत असताना जे काही यामध्ये टीम तयार झालेली आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये सावलीमध्ये निमगाव नावाचं गाव आहे, तेथील एक माणूस स्वतःचे तस्करी करतो आणि पुन्हा बजरंग आपला गोतस्कराचं गोवंश रक्षणाचं कामही करतो. निमगाव नावाचं गावातला माणूस. आता मी काय सांगू, मला बोलता येत नाही, ते अंगावर येतात. म्हणजे चोरी तो चोरी वरून सिरजोरी, त्यामुळं भावना दुखावली जाते. मग आम्ही जर काही म्हणलं, यातले सगळेच काही हे आहेत असं नाही. गडचिरोलीची एक टीम आहे, ती चांगलं काम करते. गडचिरोलीतली मुलं 4-5 मुलं आहेत, ते रोखण्याचं काम करतात. त्यांना मारहाण पण झाली प्रचंड, म्हणजे एक मुलगा तर गंभीर होता. काही चांगले काम करतात, काही नालायक आहेत. तर हे सगळं रॅकेट RTOच्या म्हणण्यापेक्षा हे जे RTO तर काय असतील, कोणी असतील तर आहेतच, पण यामध्ये आत्ता मी जो विषय काढला हा एक अवैध वसुलीचा सत्ता म्हणजे अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांनी किंवा तो जो कोणी हा कर्मचारी ऑफिसरच नाही, कुठला कर्मचारीच नाही, हा सगळं करतो. आता मी म्हणणार नाही की मंत्र्याकडे माझ्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे मी मंत्र्यावर आरोप लावू शकत नाही, मी RTO याच्याकडे आरोप लावू शकत नाही. पण हा एवढी हिंमत कशी करतो, याचा हस्तक्षेप कसा असतो, याला बंदोबस्त का केला जात नाही, हा खरा विषय आहे. मी लक्षवेधी लावली पण ते लागली नाही, म्हणजे चर्चेला आली नाही. पण या संदर्भात मात्र महाराष्ट्रातील आणि सगळ्या विदर्भातील लोकांना या अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजेत. मी तर बंदोबस्त करणारच आहे. सातारा SP ला विधान परिषदेमध्ये नीलम गोरे यांनी सूचना केली होती, शिफारस केली होती की निलंबित करायला पाहिजे, परंतु सभापतींनी ते रद्द केलेलं आहे. काय सांगतात? नाही, असं आहे, ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फुटली त्यावेळेस उपाध्यक्ष होते ना, उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय किंवा तिथून दिलेले आदेश सूचना हे कोणतंही सरकार पाळत असतं. तो पीठासीन अधिकारी वेळेवरचा आपण त्या अधिवेशनापुरती नेमतो, त्याचं जनरली पाळत नाही. पण या निवडून आलेल्या आहेत, इलेक्टेड आहेत, उपसभापती असू देत किंवा सभापती असू देत, अध्यक्ष असू देत विधानसभेचे किंवा उपाध्यक्ष असू देत, त्यांनी दिलेला निर्देश पलटवणं बदलणं तर हे पहिल्यांदाच होते आहे आणि हे पहिल्यांदा घडत आहे असं मला वाटतं. नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. आधी चाकणकर, आता हे काय वाटतं या सगळ्या बाबतीत राष्ट्रवादीचे लोक टार्गेट होत आहे की तुम्ही कुठल्या अर्थाने पाहताय? नाही, आता असं आहे की जे नको आहेत ते टार्गेट होत आहे. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे, त्यामुळं दुसऱ्याची विकेट काढायसाठी तिसरा लाईनीतच आहे. तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे. आता एक मोठं नाव येते की याच्यामागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे. मी कालच बोलताना म्हणालो की जर पेन ड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान 3 विकेट मंत्र्यांचे पडतील. त्या अशा म्हणजे गंभीर स्वरूपाच्या त्यामध्ये व्हिडिओ क्लिप आहे. ते जर पुढे आले तर ते त्या पदावर राहू शकणार नाही. चाकणकरांनी पाय धुतले तर त्यांना आपण काढून टाकलं, पण त्याच्यापेक्षाही विचित्र अशा क्लिप त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे. केवळ त्यांनी लॅपटॉप दाखवत आहे, मोबाईल दाखवत आहे, पण ते पेन ड्राईव्ह त्यांनी लपवलं आहे. सोयीचं जेवढे आहेत तेवढेच त्या पेन ड्राईव्हमधून काढून कार्यवाही सुरू आहे. पण मोठे ढेण जे आहेत, मोठे मासे जे आहेत, त्या माशांना वाचवण्यासाठी ते पूर्ण 100% ते क्लिप पुढे येत नाही, ते दाबले जातात. अशोक खरात प्रकरणात, अशोक खरातल्याच प्रकरणामध्ये हे झालेलं आहे. आणि यामध्ये तर मंत्री ते सापडलंच आहे, तर त्याची चौकशी होईल नेमकं काय आहे. आणि तो त्या शासकीय वसतिगृहात हे सगळा प्रकार आहे. म्हणजे शासकीय वसतिगृहाचा सुद्धा वापर
त्यांनी त्यासाठी केलेला आहे, म्हणजे गैरवापर केलेला आहे. आणि हे खरं असेल तर हे वाईट आहे. त्या पदावर राहून अशा पद्धतीनं वागणं हे आता त्याची विकेट काढतात की त्याला पुन्हा टीममध्ये ठेवतात, याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील. मी आधी बोलण्यापेक्षा खुर्ची हलविण्यासाठी देखील खराब प्रयत्न करत होता. काही जे मंत्री म्हणतात ते मंत्री देखील त्यामुळे सक्षम होतात अशी देखील माहिती आहे. तुमच्याकडे या बाबतीत काय म्हणतात? नाही, मी एवढंच सांगेल की खरात हा तंत्रमंत्र करायचा आणि जो माणूस नको आहे त्या खुर्चीवर त्याच्यासाठी काही मंडळी जायची, म्हणजे बदला घेण्यासाठी. तू आमचं हे करून दे आणि त्याचा बंदोबस्त करून दे, तो आमचा विरोधक आहे. कदाचित होऊ शकतं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी हे तंत्रमंत्र करायचा प्रयत्न केला असेल, पण अधिकृत माहिती तशी माझ्याकडे कुठेही नाही. पुणे जमीन घोटाळा जे प्रकरण आहे त्याच्यात काही निष्कर्ष समितीच्या अहवालात आलेले आहे. मुंडवा. मुंडवा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाकडे ती जमीन कायम असल्याचं म्हटलंय आणि याच्यात काही अजून चौकशी सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही म्हणजे बाकीच्या लोकांवरही कारवाई होण्याचे संकेत दिले. एका प्रकारे नाही, हे प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल आहे. हा चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवालसुद्धा बोगस आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, मूळ मालकाला सोडून द्यायचा आणि इतरावर कारवाई करायची, ही पद्धतच आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. म्हणजे मोठा अधिकारी काम करतो त्याच्या खालच्यानं सस्पेंड केलं जातं. काल मी सभागृहामध्ये परवाच्या दिवशी बोललो की लहान माणसाला सस्पेंड केलं जातं आणि मोठ्यांना मात्र सोडून दिलं जातं, अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा. तसंच इथे लहान माशांना कारवाई होताना दिसते आणि मोठे मासे मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. हे चौकशीचा एक फार्स आहे, तो फार्स पूर्ण केला गेला आहे. त्याच्यामध्ये काही जे दिसत आहे उघड डोळ्याने, जे मालक होते त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच